सँडबॉक्स कार्यक्रमाच्या आपल्या या मंथली प्ले रीडिंग सीरीजमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अजूनही आपले काही ऑडियन्स येत आहेत. नेहमीच्या काही सूचना आणि कार्यक्रमाची एकंदरीत बॅकग्राऊंड फॉर दोज वर जॉईनिंग फॉर द फर्स्ट टाइम की कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशन अर्थात कला वी आर बिगेस्ट मराठी थिएटर इन द एंटायर नॉर्थ अमेरिका. 2002 मध्ये साधारणतः या उपक्रमाची सुरुवात केली काही लोकांनी. ते द मोटो ऑफ चेरिश आर्ट थ्रू आर्ट. एनी परफॉर्मिंग आर्ट इज अ टॉपिक ऑफ पॅशन फॉर द ग्रुप. आमचे टिपिकल प्रोजेक्ट असतात दोन मोठे स्टेज प्रोडक्शन जे आम्ही प्रोफेशनल थिएटर्स मध्ये सादर करतो आणि एक साधारण 2 ते 4 पॅरलल थिएटर प्रोडक्शन ज्याला आम्ही समांतर रंगभूमीच्या स्वरूपामध्ये समीप नावाच्या आमच्या ब्रँडमध्ये सादर करतो. याच्या व्यतिरिक्त आम्ही असं ठरवलं की आपण वारंवार भेटलं पाहिजे. काही स्क्रिप्ट अशा असतात की ज्या काही कारणामुळे रिसोर्सेसच्या चॅलेंजेसमुळे किंवा काही गोष्टी नसतात किंवा आता दे बिईंग क्लासिक तसे एवढे आपल्या या काळाशी सुसंगत नसतात म्हणून त्या इथं केल्या जात नाही. पण दोज आर द स्क्रिप्ट दॅट वी शुड रीड. तसंच काही इतर भाषांमधले मराठी सोडून जसं इंग्रजी हिंदी मधले काही स्क्रिप्ट असतात जे आपण वाचले पाहिजे ऍज अ थिएटर फॅटर्निटी. म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला की नाट्य वाचन की महिन्यातनं एकदा भेटायचं आणि जस्ट रीडिंग करायचं या स्क्रिप्ट आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावर काहीतरी साधत बाधत चर्चा आणि त्या हिशोबाने आपल्याला इथे सादर करता येईल का स्क्रिप्ट करायचं असेल तर काय चॅलेंजेस असतील वगैरे वगैरे असं त्याच्यातनं गोल होतं. आणि एक साधारण 5 वर्षापूर्वी आम्ही हे सुरू केलं आणि सहज म्हणून सुरू करूयात असं सुरू केलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांना खूप आवडला. आमचे नेहमीचे जे कला पॅटर्न जे आमचे सपोर्टर्स आहेत त्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. सुरुवातीचे 3 वर्ष व्यवस्थित चाललं होतं पण अगेन पॅन्डेमिक हॅपन आणि मग त्याच्यानंतर आम्हाला 1-2 महिने थांबायला लागलं कारण भेटू शकत नव्हतो. सो वी मूव्ड इट टू द ऑनलाईन मीडिया जसं आपण बघतात झूमवर की ऑडियन्सनी झूमवर जॉईन व्हायचं आणि ऍट दॅट टाइम इट वॉज की सगळे कलाकार सुद्धा झूमवर जॉईन होतील आपल्या ग्रुप आणि सादर करतील. सो त्याच्यातनं आम्हाला काही आणखीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक नवीन माध्यम आम्हाला ट्राय करता आलं. मुख्य म्हणजे खूप सारे लोक जे आधी येऊ शकत नव्हते इन पर्सन लोकेशनमुळे ट्रॅफिकमुळे वगैरे वगैरे त्यांना आता हे ऑनलाईन जॉईन होता येत आहे आमच्याकडे. आणि नॉट ओनली बे एरिया मधले कॅलिफोर्नियातले लोक इतर राज्यातनं अमेरिकेतल्या किंवा भारतातनं पण खूप सारे लोक आमच्या या उपक्रमात जॉईन झाले. आणि मग याच्यातनं आम्ही याला सँडबॉक्स म्हटलं कारण दिस इज मोर ऑफ अ प्लॅटफॉर्म फॉर एक्सपेरिमेंटेशन. काहीतरी त्याच्यातनं नवीन प्रयोग करता येतील का सादरीकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा नुसतंच त्याच्यावर काहीतरी वाचनाच्या दृष्टिकोनातून काही प्रयोग करता येतील का अशा हिशोबाने हा सँडबॉक्स नावाचा जो आमचा ब्रँड आहे त्याच्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. आजची जी स्क्रिप्ट आम्ही निवडलेली आहे ती असंच या सँडबॉक्स एक्सपेरिमेंटेशनच्या अंतर्गतच आहे. त्याचं दुसरं कारण असं की हे फुल नाटक नाही, ही कथा आहे. आम्ही जनरली कथा वाचन असं कधी केलेलं नाही कारण दॅट्स अ डिफरंट जॉनर. पण ही जी नेमकी कथा आम्ही जी निवडली तिच्यामध्ये जसं भरत मुनींनी म्हटलं त्यांच्या नाट्यशास्त्रात कुठलंही नाटक का होतं कारण त्याच्यामध्ये त्या 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक तर काहीतरी ते सादरीकरणाच्या योग्यतेचं असलं पाहिजे, दुसरं रंजक असलं पाहिजे आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये एक नाट्य असलं पाहिजे. या तिन्ही गोष्टी या पर्टिक्युलर कथेमध्ये आहेत. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जे लोक आतापर्यंत आपल्याला ऑडियन्स म्हणून जॉईन झाले त्यांना प्लस जे आमचे पार्टिसिपंट्स आहेत की या कथेचे लेखक डॉक्टर जयंत नारळीकर हे आज आपल्यासोबत कॉलवर आहेत आणि ते कार्यक्रमाच्या शेवटी नक्कीच आपल्याला एक 10-15 मिनिटं वेळ देतील. काही जर त्यांना कोणाला प्रश्न असतील त्यांच्याशी बोलायचं असेल तर सो प्लीज स्टे टिल द एंड. अपार्ट फ्रॉम दॅट ऑडियन्ससाठी पुन्हा एकदा सूचना, तुम्ही सगळे जे अटेंडीज आहात तुमचे माईक्स आणि स्पीकर आता बंद आहेत. जेव्हा कार्यक्रम संपेल तेव्हा मी रिक्वेस्ट करेल मग तुम्ही तुमच्या झूम ऍप्लिकेशनच्या फीचर्स वापरून तुमचा माईक ऑन करू शकता आणि बोलू शकता, आमच्याशी प्रश्न विचारू शकता. सर त्यावेळेस नारळीकर सर त्यावेळेस जॉईन होणार आहेत तर त्यावेळेसही तुम्ही त्यांना विचारू शकता काही प्रश्न असेल तर. सो आता आम्ही गेल्या 2 महिन्यापासून 1 स्टेप
टुवर्ड्स द पोस्ट पॅन्डेमिक असं सुरू केलेलं की सगळ्यांनाच एकत्र भेटता येत नाही, पण ऍटलिस्ट जे परफॉर्मर्स आहेत त्यांनी तरी एकत्र भेटावं म्हणून मागच्या महिन्यात एकदा तो एक्सपेरिमेंट केला आणि या महिन्यातही आम्ही ते केलेलं आहे की सगळे पार्टिसिपंट्स एका ठिकाणी आहेत. ऑफकोर्स सगळ्यांनी कोविड प्रोटोकॉल पाळलेले आहेत आणि काळजी घेतलेली आहे, पण ते सगळेजण एकत्र असतील. सो लेट मी स्टार्ट द व्हिडिओ ऑफ द पार्टिसिपंट अँड द ऑडिओ. ऑडिओ सुरू झालेला आहे आणि व्हिडिओ अजून तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय मनोज आणि टीम? तुम्ही काहीतरी बोला म्हणजे मला कळेल. हो सर, तुमचा आवाज येतोय. ओके, थोडा फक्त तुम्ही त्या स्पीकर पासून थोडे लांब आहात, तो मेंटेन युअर साऊंड क्वालिटी. आम्ही आज हा पहिल्यांदा प्रयोग करतो दर्शकांसाठी सुद्धा की काही वेगळे कॅमेरा सेटिंग आणि डिव्हाइसेस वापरून सगळे टीम एकत्र आहे, त्यांच्यापासून ते माईक थोडेसे लांब आहेत. तर जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात कराल तेव्हा जस्ट मेंटेन हायर पिच. ओके टीम, मी माझा व्हिडिओ आता बंद करतो आणि देन यू कॅन. ओके, सो आजची जी स्क्रिप्ट आहे ती आहे नारळीकर सरांचं जे विज्ञान कथालेखन प्रसिद्ध आहे त्या पुस्तकातली गंगाधर पंतांचे पानिपत ही कथा आपण आज वाचणार आहोत नाट्य स्वरूपात. नाटकाच्या अनुषंगाने थोडेसे त्याच्यामध्ये काही फेरफार आम्ही केलेले आहेत, तुम्हाला ते कळतीलच, पण मूळ कथेशी आम्ही आय वुड से 99% तरी प्रामाणिक आहोत. त्याच्यामध्ये काही भागच इकडचा तिकडे कट केलाय किंवा एक दोन वाक्य काढले असं केलं नाट्य रूपांतरासाठी. सो विदाउट अ फर्दर डिले, कला प्रेझेंट्स गंगाधर पंतांचे पानिपत, लेखक डॉक्टर जयंत नारळी. तारीख 31 ऑगस्ट 1975, संध्याकाळची वेळ. प्राध्यापक गंगाधरपंत गायतोंडे एका विलक्षण परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवून परत येत होते. परिसंवादाचा विषय होता कॅटॅस्ट्रॉफी थिअरी, किंवा स्वैर मराठी भाषांतर करायचं तर आकस्मिक विपत्तीचा सिद्धांत. हा वास्तविक अमूर्त म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट गणितातला एक नवा भाग, पण अमूर्त असूनही त्याचं प्रात्यक्षिक जीवनात अनेकदा दिसून येतं. उदाहरणार्थ, थांबा, ह्या गणिताच्या शाखेचा परिचय करून घेण्यापूर्वी आपण प्रथम गंगाधर पंतांचा परिचय करून घेतला पाहिजे. गंगाधर पंत हे इतिहास संशोधक आणि प्राध्यापक म्हणून पुण्यात, महाराष्ट्रात, फार काय भारतात प्रसिद्ध आहे. पण त्यांची विद्वत्ताप्रचूर पुस्तकं न वाचलेली किंवा त्यांची प्रभावी भाषणं कानावर न पडलेले असेही लोक असतील, म्हणून ही प्रस्तावना. गंगाधर पंतांची एक ख्याती म्हणजे सार्वजनिक समारंभांच्या अध्यक्षपणाबद्दल. 55 वर्षे वयापर्यंत गंगाधर पंतांनी 999 वेळा अध्यक्षपद भूषवलं होतं. पण हा आकडा वाटतो तितका मोठा नाही, कारण हिशोब सरळ आहे. आठवड्यातून एकदा या रेटने वर्षातून 52 वेळा, म्हणजे 999 हा आकडा ओलांडायला 20 वर्ष सुद्धा लागत नाही. आणि हा हिशोब गंगाधर पंतांनी पूर्वीच करून ठेवला होता. 30शीत असताना त्यांना समारंभाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्याची आमंत्रणं यायला लागली. प्रथम ते फक्त आपल्या विषयाशी संबंधित असलेल्या समारंभांचीच आमंत्रणं स्वीकारत, पण पुढे हा संयम कुठल्या कुठे गेला. शेवटी कुठल्याही समारंभाला सहजपणे मिळणारे अध्यक्ष म्हणून ते ओळखले जाऊ लागले. कुठल्या तरी पुस्तकाचं प्रकाशन, शाळांचे वार्षिक दिन, सटरफटर परिसंवाद, 61वे, 71वे किंवा कुठलेही वाढदिवस, मग ते व्यक्तीचे असोत किंवा संस्थेचे, गंगाधर पंत अध्यक्ष म्हणून हजर. कधी कधी एखाद्या समारंभांचे अध्यक्ष नसूनही सवयीने ते व्यासपीठावरची मुख्य खुर्ची पटकावत आणि मग नियोजित अध्यक्षाला माघार घ्यावी लागेल. तेव्हा 55 वर्ष वयातच त्यांनी 999 पर्यंत मजल मारावी ह्यात नवल नाही. मात्र 1000वा अध्यक्षीय प्रसंग त्यांनी इतिहासाकरता राखून ठेवला होता.
आणखी 2 आठवड्यांनी पानिपतवरच्या परिसंवादाचे ते नियोजित अध्यक्ष होते. तोपर्यंतची इतर 20-25 आमंत्रणं त्यांनी मोठ्या संयमाने नाकारली होती. कॅटस्ट्रॉफी थिअरी म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर माहीत नसूनही त्यांचं 999वं अध्यक्षपद त्या विषयावरच्या परिसंवादाचं होतं. पण या कथानकासाठी आपल्याला या विषयाची माहिती, निदान थोडी कल्पना असणं आवश्यक आहे. कारण गंगाधर पंतांना आलेला विलक्षण अनुभव त्याच्याशी संबंधित आहे. न्यूटन पासून चालत आलेल्या गणिताचा शास्त्रज्ञांनी भरपूर उपयोग करून घेतलाय. सृष्टीत घडणाऱ्या घटनांची कारण मीमांसा करण्यासाठी शास्त्रज्ञांनी काही मूलभूत नियम तयार केले. त्यांच्या मुळाशी कल्पना एकच, कुठल्याही परिणामामागे काही कारण असतं आणि ह्या कारणात थोडा बदल केला की परिणामातही थोडा बदल होतो. आपण ठराविक वेगाने वर फेकलेला चेंडू उंची गाठतो. त्या वेगामध्ये कमी जास्त बदल केल्यास चेंडूने गाठलेल्या उंचीत त्यानुसार कमी जास्त बदल होतो. ह्यामागे न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचा आणि गतीचे सिद्धांत आहेत. गणिताद्वारे शास्त्रज्ञाला ह्या सिद्धांताची मांडणी करता येते. पण सृष्टीतले सर्वच व्यापार त्या तऱ्हेचं गणित वापरत नाहीत. उदाहरणार्थ 2 कुत्री भांडतात. त्यांच्या भांडणाचा शेवट एका कुत्र्याने पळ काढण्यात होतो. हे भांडण चालू असताना प्रत्येक कुत्र्यामध्ये भय आणि क्रोध दोन्ही असतात. त्यांच्या प्रमाणात मात्र बदल होत असतो आणि एकाएकी एका कुत्र्यात भय ठराविक मर्यादेपलीकडे वाढतं आणि तो पळ काढतो. हा फरक अचानक घडतो. हाच प्रकार खेळात आढळतो. क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना एखादी बाजू एकदम कोलमडते. पहिल्या 1-2 विकेट्स पडल्या तरी अजून डाव सावरेल हा आत्मविश्वास असतो. पण आणखी काही विकेट्स लवकरच पडल्या की एकदम त्याचं नर्वसनेस मध्ये परिवर्तन होतं. आता अशा तऱ्हेच्या घटनांची कारण मीमांसा या जुन्या गणितीय पद्धतीने देता येत नाही. म्हणून शास्त्रज्ञांना वाटायचं की ह्या घटना गणितीय कक्षे पलीकडच्या आहेत. पण गेल्या दशकात ह्या घटना सुद्धा गणितीय व्यवहारात बसतील असे नवं गणित निर्माण झालं आणि ते म्हणजे कॅटस्ट्रॉफी थिअरी. संयत जनसमुदाय एकाएकी बिथरतो. शेअर बाजारात अचानक घबराट निर्माण होऊन किमती घसरतात. युद्धांना एकदम कलाटणी मिळते. ह्या सर्व घटनांमागे हे नवं गणित असतं. घटना एका विशिष्ट स्थितीला पोहोचली की कारणात थोडासा बदल केला तरी परिणामात विलक्षण बदल झालेला दिसून येतो. ह्या परिस्थितीचं वर्णन करायला हे गणित समर्थ आहे. तर या परिसंवादात अनेक भाषणं झाली, पण त्यात सर्वात प्रभावी भाषण झालं राजेंद्र देशपांडेचं. हा एक तसा तरुण पण अतिशय प्रतिभाशाली शास्त्रज्ञ होता आणि त्याची कीर्ती भारताबाहेरही पसरलेली होती. त्याची आणि गंगाधर पंतांची घनिष्ठ मैत्री होती. आजच्या भाषणात त्यांनी कॅटस्ट्रॉफी थिअरीचा वापर किती वेगवेगळ्या परिस्थितीत होतो हे सुंदरपणे दाखवून दिलं. परिसंवाद संपल्यावर सुद्धा गंगाधर पंत त्याच्याच भाषणावर विचार करत होते. त्यांचं इतिहास संशोधकाचं मन वेगळ्याच दिशेने भराऱ्या मारू लागलं. इतिहास कसा तयार होतो? काही ठळक घटना एकमेकात गुंतलेल्या, यातूनच इतिहासाला वळण मिळतं. अनेकदा ही घटनांची साखळी एका विशिष्ट मुळातून सुरू होते. ते मूळच जर बदललं तर मग ही साखळी कुठल्या कुठे जाईल. कॅटस्ट्रॉफीला इथे किती महत्व आहे. गंगाधर पंतांना आपल्या 1000व्या अध्यक्षीय भाषणाचा विषय सापडला. अरे 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 बाजू. हॉर्नच्या कर्कश आवाजात ट्रक ड्रायव्हरची गर्जना विरून गेली आणि गंगाधर पंतांना जबर धक्का बसला. त्यांची शुद्ध हरवली. ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनर ट्रक थांबवून उतरले. सेनापती बापट मार्गावर रहदारी कमी म्हणून ट्रक ड्रायव्हरने गाडी जोरात चालवली होती. त्याला काय कल्पना की माणूस विचार करत असतो आणि विचारांच्या तंद्रीत त्याचं भान हरपू शकतं. एकाएकी सुटाबुटातले प्राध्यापक गायतोंडे समोर दिसल्यावर त्यांनी ब्रेक दाबला, पण पंतांना धडक बसलीच. आपण एका प्रतिष्ठित व्यक्तीला ऍक्सिडेंट केलाय हे ट्रकवाल्याच्या ध्यानात आलं. त्यांनी आणि क्लीनरनी घाबरत घाबरत ट्रकच्या पुढे जाऊन पाहिलं.
ट्रक पुढे कोणीच नव्हतं. ड्रायव्हर आणि क्लीनर दोघांनी ट्रकच्या चारी बाजूला खाली वर सगळीकडे पाहिलं, पण पंतांचा पत्ताच नव्हता. रस्ता निर्मनुष्य होता. हा काही भुताटकीचा प्रकार आहे असं वाटून त्या दोघांनी ट्रक मधून पोबारा केला. वरील घटनेनंतर 60 तासांनी प्राध्यापक गायतोंडे मुंबईच्या आझाद मैदानावर अवतीर्ण झाले. पहाटे 5 वाजता अस्ताव्यस्त पोशाखात, पोटाची बटणं तुटलेली, कॉलर फाटलेली, खिसे रिकामे, पण विशेष इजा न झालेली असे त्यांना आसपासच्या लोकांनी झोपेतून जागे केले. ओ साहेब, साहेब, कोण तुम्ही आणि इथं काय झोपलाय? मी गंगाधर गायतोंडे, इतिहासाचा प्राध्यापक, पुण्याचाच रहिवासी आहे. पण मी इकडं कुठं आलो? अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे ते परवापासून हरवलेले इतिहासकार गायतोंडे ते तुम्ही? गायतोंड्यांना पोलीस स्टेशनवर आणण्यात आलं. मुंबईत काम करणाऱ्या त्यांच्या एकुलत्या एक मुलाला, विनयला निरोप गेला. विनय गायतोंडे घरी येऊन गेला. त्यांना गेले काही तास आपण कुठे होतो हे बिलकुल आठवत नव्हतं. वैद्यकीय तपासणीत त्यांच्यात काही शारीरिक वैगुण्य आढळलं नाही. त्यांना एखादा मानसिक झटका येऊन त्यांच्या स्मरणशक्तीचा काही भाग तात्पुरता लुप्त झाला असावा असं मुंबईच्या एका प्रख्यात मानसशास्त्रज्ञांनी निदान केलं. खुद्द गायतोंड्यांना हे गूढ उकलत नव्हतं. स्मरणशक्ती जाण्यासारखं आपल्याला काही झालेलं नाही असं त्यांचं ठाम मत होतं. 2-3 दिवस मुंबईत काढून त्यांनी पुण्याला परत जाण्याचा आग्रह धरला, कारण लवकरच त्यांना पानिपतवरच्या परिसंवादाचं अध्यक्षपद भूषवायचं होतं. अखेर विनयनी त्यांना डेक्कन क्वीन मध्ये बसवून दिलं. गाडीमध्ये बसल्या बसल्या गंगाधर पंत विचार करू लागले की आपण पुण्याहून मुंबईला आलो कसे? जरी आपल्याला स्मृतिभ्यूज झाला असला तरी हा 100 मैलाहून जास्त लांबचा प्रवास आपण केला तरी कसा? कारण मुंबईला येण्याजोगं कुठलंही कारण त्यांना आठवत नव्हतं. आणि त्या 60 तासात आपण कुठे भटकलो, खाल्लं काय, झोपलो कुठे, याचा कुठेतरी पुरावा असेल का? त्यांचे नेहमीचेच कपडे त्यांच्या अंगावर होते. त्या 60 तासातल्या त्यांच्या अनुभवातून ते कपडे पण गेले होते. त्यावर काहीतरी अत्याचार झाले. खिशातले पैशाचं पाकिट गेलेलं होतं. आज तोच सूट त्यांच्या अंगावर होता. लोणावळा स्टेशन गेल्यावर वेटरनी त्यांच्या चहा पाण्याचं बिल पुढे केलं. ते चुकतं करायला त्यांनी खिशात हात घातला आणि कोटाच्या लायनिंग मध्ये त्यांना काहीतरी जाडसा कागद असल्याचं जाणवलं. वेटरचं बिल देऊन त्यांनी परत खिशात हात घालून लायनिंगला पडलेल्या भोकातून तो कागद बाहेर काढला. एका जुन्या पुस्तकाच्या पानाचा तो भाग होता. त्यावरचा मजकूर डोळ्यासमोर येताच गंगाधर पंतांची सर्व सुप्त स्मृती खाडकन जागी झाली. त्या 60 तासात काय घडलं होतं ते सर्व त्यांच्या मनचक्षुपुढे उभं राहिलं आणि ते शहारले. काय? कोण ह्याच्यावर विश्वास ठेवल? हा कागद, हा पुरावा? छे छे. आता माझी स्मृती परत आणायला हाच कारणीभूत झाला असला तरी लोकांना पटेल का हे? मला वाटतं मी राजेंद्र देशपांडेला भेटलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यापुढे कुठल्याही सभेमध्ये मी अध्यक्षस्थान स्वीकारणार नाही. ह्या भीष्म प्रतिज्ञेमागे कारण काय असेल? उगीच वेगवेगळे तर्क करण्याऐवजी त्यांनी राजेंद्रला सांगितलेली गोष्ट ऐकूया. ट्रकच्या धक्क्याने गंगाधर पंतांची शुद्ध हरपली. ती परत आली तेव्हा ते एका हॉस्पिटलच्या खासगी वॉर्डातल्या बिछाण्यावर होते. त्यांच्या शेजारी एक सफेद साडी नेसलेली नर्स आणि गळ्यात स्टेथोस्कोप अडकवलेले डॉक्टर असे दोघे उभे होते. तुम्ही आता शुद्धीवर याल असं वाटत होतं म्हणून थांबलो होतो. आता परत थोड्या वेळाने येईन ना प्रश्न विचारायला. तोपर्यंत मला वाटतं तुम्ही जरा विश्रांती घ्या. नाही, मला बरं वाटतंय. थोडा थकवा जाणवतोय. विचारून टाका तुम्ही तुमचे प्रश्न. ते थांबा, पण मीच प्रश्न तुम्हाला विचारतो. मला एक सांगा, मी कुठे आहे आता? अगदी हिंदी फिल्म्स मधल्या नायकाचा प्रश्न विचारलात तुम्ही.
मैं कहा हूं अहो तुम्ही आहात विश्वासराव रुग्णालयात. विश्वासराव रुग्णालय? कुठे आहे हे रुग्णालय? अहो विश्वासराव पेशवे मार्गावर. रुग्णालय आणि मार्ग दोन्ही 100 वर्ष जुने. आता मार्गावरून रुग्णालयाला नाव पडलं का रुग्णालयावरून मार्गाला हे कोडं मात्र मला अजून काही उलगडलेलं नाही. कोंबडी आधी की अंडा आधी इतका गहन प्रश्न आहे तो. म्हणजे मी पुण्यात नाहीये. अहो पुण्यातच आहात तुम्ही. आणि काय तुम्ही गणेश खिंडीच्या जंगलात काय करत होता? नशीब तुमचं की काही हायकर्सना तुम्ही सापडलात, नाहीतर रुग्णालयापेक्षा. अहो अहो, मी काही जंगला बिंगला बघत नव्हतो. मी चांगला असा बापट मार्गावरून चाललो होतो. बापट मार्ग. बर आपलं नाव, कामधंदा, पत्ता वगैरे? मी गंगाधर पंत गायतोंडे, इतिहासाचा संशोधक आणि प्राध्यापक. पुण्यात नवीन दिसता तुम्ही. छे छे हो, मी अस्सल पुणेरी आहे, सदाशिव पेठी. फक्त 5 वर्ष शिक्षणासाठी हिंदुस्थानाबाहेर होतो विलायतेत. पण तुम्ही राहता कुठं? मी फर्ग्युसन कॉलेज मागे त्या वरुण हाऊसिंग कॉलनीत. हा म्हणजे तुम्ही बॉम्बेकडचे आहात. अहो असं काय करता? फर्ग्युसन कॉलेज पुण्यात आहे, मुंबईत नाही. मानसिक धक्का आहे. थांब थांब थांब. सॉरी सॉरी हा, माझी चूक झाली. अहो तुमचा इतिहास हा विषय मात्र मला ना लहानपणापासून अवघड वाटतो. अहो त्या 17 पेशव्यांची आणि 20 मोगल बादशाहांची नावं पाठ करता करता नाकी नऊ यायचे हो. आणि मग ती तहाची कलम तर दूरच राहत. 17 पेशवे, 20 मोगल बादशाह, इतिहास कच्चा वाटतंय. पण एक सांगा, आजची तारीख काय आहे? आज आहे श्रावण मध्य दशमी शके 1897. तुम्हाला बॉम्बेतील तारीख हवी असेल तर 1 सप्टेंबर 1975. पुणे आणि मुंबई 2 ठिकाणी 2 वेगळी कॅलेंडर. हा काय प्रकार आहे? का आपण इतिहास संशोधक आहोत म्हणून डॉक्टरांनी दडपून भारतीय कॅलेंडर मधली तिथी सांगितली? पण डॉक्टरांच्या चेहऱ्यावर मिस्किल भाव नव्हता आणि हिशोब करून बघताना तिथी पण बरोबर निघाली. त्यांना ट्रकचा धक्का लागून फक्त 1 रात्र उलटली होती. डॉक्टर त्यांचा निरोप घेऊन गेले ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7ला उगवले. दरम्यान त्यांनी गंगाधर पंतांना स्वस्थ पडायला सांगितलं होतं. वाचनाची पूर्ण मनाई केली होती. त्यामुळे पंतांना फक्त विचार करण्याखेरीज इलाज नव्हता. पण विचार करून सुद्धा डॉक्टरांच्या असंबद्ध विधानांचा अर्थ लागत नव्हता. प्राध्यापक साहेब, तुम्ही आता काळजी करण्याचं काही कारण नाही. तुमचं नशीब बलवत्तर म्हणून आम्हाला तुमचा योग्य वेळी संशोधन झालं, नाहीतर तुम्ही तिथे असं जमा झाला असता. बर मी रात्रभर ड्युटीवर होतो आणि आता घरी चाललोय. तुम्हाला कुठे सोडू का? गंगाधर पंतांनी त्यांचे आभार मानले. आपला हॉस्पिटलचा गणवेश उतरवला आणि नेहमीचा सूट चढवून पंत त्यांच्याबरोबर निघाले. आणखी अर्धा तास जोक्स ऐकण्यासाठी त्यांनी मन घट्ट केलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना तिथलं वातावरण, कर्मचाऱ्यांचे गणवेश, वेगवेगळ्या विभागांना दिलेली नावं हे सर्व त्यांना अपरिचित वाटलं. वेगवेगळ्या सूचना उर्दू, इंग्लिश आणि मराठीत होत्या. काही ठिकाणी हिंदुस्थानीचा वापर होता. हा काय प्रकार आहे याचा विचार करत असतानाच डॉक्टर दाराशी कार घेऊन आले. थँक्यू. अरे वा, कार नवीन दिसते. मॉडेल काहीतरी चक्रवर्ती काय ऐस्पेस दिसते. नवीन दिसते मॉडेल. छे हो, हे मॉडेल किंवा मॉडेल याची मला सारखी भीती वाटते. अहो आता चांगली 5 वर्ष झाली विकत घेऊन. गायतोंडे साहेब माफ करा, मी अजून तुम्हाला माझी ओळख नाही करून दिली. मी अरविंद मोडक, स्वारगेट जवळ राहतो. हा म्हणजे मग एसटी स्टँडचा त्रास होत असेल नाही तिथे? एसटी स्टँड म्हणजे काय? एसटी स्टँड म्हणजे स्टेट ट्रान्सपोर्ट. सरकारी बसेस सुटतात ना स्वारगेट म्हणून. तुम्ही म्हणता तशा बसेस रेल्वे स्टेशनावरूनही सुटतात, पण त्या सरकारी नव्हे, खासगी कंपन्यांच्या आहेत. स्वारगेट मध्ये नावाप्रमाणे गेट आहे आणि तिथे स्वारही आहेत. अहो पण मी तुम्हाला कुणीकडे सोडू ते सांगा. मला असं करा, तुम्ही शनिवार वाड्यासमोरून घेऊन चला. मी तिथनं तुम्हाला सांगेन रस्ता काय तो. नशिबात शनिवार वाडा म्हणजे काय?
मी काल इतिहासाबद्दल अनुदार उद्गार काढले त्याबद्दल माफ करा. अहो पण काय सांगू, लहानपणी आम्हाला तुमच्याच नावाचा एका गृहस्थाची पुस्तकं अभ्यासाला होती. विद्वत्ता प्रचुर हं. पण आम्हा शाळकरी मुलांना डोक्यावरून जाणारी. पुढे ते गायतोंडे अकाली निधन पावले आणि त्यांच्या पाठोपाठ त्या पुस्तकांचा ससेमिराही टळला. त्या 5 खंडांपैकी 3 खंड मी कसे बसे पचवले. माझा भारताचा संक्षिप्त इतिहास तर नाही ना? डॉक्टर, काय नाव होतं त्या पुस्तकाचं? आणि हे गायतोंडे तुम्ही म्हणताय ते केव्हा गेले? नाव मला नक्की आठवत नाही, पण हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास किंवा असंच काहीतरी होतं. आम्ही विद्यार्थी पार वैतागलो होतो. अहो ही जाडजूड पुस्तकं म्हणजे जर संक्षिप्त म्हणायची तर विस्ताराने लिहिलेला इतिहास केवढा मोठा असेल याबद्दल आम्ही तर्क काढत असतो. माझा स्वतःचा असा अंदाज होता की असाच एखादा विस्तृत इतिहास लिहिण्याचे उपक्रम करत असताना गायतोंडे कामास आले असावे. मला वाटतं सुमारे 15 वर्षापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. पण तुम्हाला ते माहित नाही त्याचं मला आश्चर्य वाटतं ना. काय म्हणजे गायतोंडे काय चुकून म्हणजे आपण काय भविष्यकाळातले 25-30 वर्ष पुढं तर आलो नाही ना? डॉक्टर, पुन्हा सांगा तुम्ही तारीख किती आहे आज? श्रावण वद्य एकादशी शके 1897. म्हणजे 2 सप्टेंबर 1975. आजचाच दिसतोय. अरे या शनिवार वाड्यासमोर हे पहारेकरी कुठून आले? काय आज ओपन एअर प्ले वगैरेची तयारी आहे का? अहो हे तर नेहमीचे द्वारपाल, आज काही विशेष नाही. गरगरणाऱ्या डोक्याला सांभाळत पंतांनी डॉक्टरांना थोडा वेळ थांबायला सांगितलं. ते कसे बसे कारमधून बाहेर आले आणि त्यांनी मुख्य द्वारावरची नोटीस वाचली. हा पेशव्यांचा ऐतिहासिक वाडा आम जनतेकरता दुपारी 1 ते 5 उघडा राहील. प्रवेश शुल्क ₹1. 12 वर्षाखालील मुलांना मोफत प्रवेश. व्यंकोजी नाईक, कोतवाल, पुणे. हीच नोटीस उर्दूत पण होती. ऐतिहासिक कागदपत्राच्या अध्ययनानं ज्याचं चित्र त्यांनी आजवर डोळ्यासमोर ठेवलं होतं तोच हा शनिवार वाडा. तो आतून पाहण्याची अनिवार्य इच्छा त्यांना दाबून ठेवावी लागली, कारण अजून सकाळची वेळ होती. मग आता जायचं कुठे या डॉक्टरांच्या प्रश्नांनी ते भानावर आले आणि परत कारमध्ये जाऊन बसले. आपल्या घराच्या दिशेने मार्गदर्शन करायला त्यांनी सुरुवात केली, पण त्यांच्या परिचयाचं पुन्हा लवकरच मागे पडलं. डेक्कन जिमखाना येईपर्यंत त्यांना आपण परत वेगळ्या शहरात आलोय असं वाटायला लागलं. फर्ग्युसन कॉलेज असायला पाहिजे, तिथे तर जंगलच होतं. ह्या भागात येईपर्यंत कार जाण्याजोगा मार्ग संपून गेला आणि डॉक्टरांनी कार नाईलाजाने थांबवली. ह्या विसरभोळ्या प्राध्यापकाने आपल्याला कुठे भलतीकडे आणलं का याच्या मेंदूवर परिणाम तर झाला नसेल. पण त्यांना काही वेळ काय करायचं ते सुचेना. या भागात असलेली मनुष्य वस्ती, इमारती, घरं, दुकानं एकाएकी गेली कुठे आणि आपल्या घराचं काय झालं, आता आपण कुठे जाणार ते बावरून गेले. डॉक्टर साहेब, तुम्ही मला विसरभोळा, चक्रम किंवा माथेपुरू वगैरे असं समजत असाल. अहो पण खरी वस्तुस्थिती ना अशी नाहीये. पण खरी परिस्थिती काय ते माझं मला सांगता येत नाहीये. अहो हे अगदी परवापर्यंत हा सगळा भाग इथे असा गजबजलेला बघितलाय मी. माझं घर अहो इथून लांब नव्हतं, माझी मित्रमंडळी इथंच राहत होती. हा सगळा भाग निर्मनुष्य कसा काय झाला? आणि हे सगळं जंगल केव्हा आलं? काय म्हणजे मी काय स्वप्न बघतोय का काय, मला काही कळत नाहीये. अहो माझा मुलगा मुंबईत ना फोर्स आणि कॅम्बेल कंपनीत काम करतो. म्हणजे जाण करत असे असंच मी म्हणेन. आता तोच आता माझा एक एकुलता एक नातेवाईक आहे. डॉक्टर मला वाटतं मी आजच ना मुंबईला त्याच्याकडे जाईन. पण ती कंपनी तरी आहे का काय? होय होय होय, त्या नावाची एक मोठी कंपनी बॉम्बेत आहे. आणि तुमचा निर्णय पण योग्य आहे. चला, जिजामाता एक्सप्रेस 1 तासाने मुंबईला जायला निघेल. चला, मी तुम्हाला ताबडतोब स्टेशनावर घेऊन जातो. पण तिकिटाचे पैसे आहेत का तुमच्याजवळ? काय आहेत ना. ह्या कुठल्या वेगळ्याच नोटा तुम्ही आणल्यात? या तुम्ही मोनोपोली खेळायला वापरा. थांबा,
या काही खऱ्या नोट्या तुम्ही घ्या आणि तुमच्या मला द्या. माझ्या मुलांना गंमत वाटेल तुमच्या नोटा पाहून. पंतांनी न बोलता नोटांची अदलाबदल केली. डॉक्टरांनी दिलेल्या 100च्या नोटेवर कुतुब मिनारचं चित्र होतं. मैं हिंदुस्तान के शहंशाह के खजांची की हैसियत से इसके लाने वाले को 100 रुपये देने का वादा करता हूँ असं हिंदीत आणि उर्दूत लिहिलेलं होतं आणि खाली सही होती. 10च्या नोटेवर तर दक्षिणेतल्या एका मोठ्या देवालयाचं चित्र होतं. पुणे स्टेशनवर कार थांबवून डॉक्टरांनी पंतांना तिकीट ऑफिसकडे नेलं. मुंबईसाठी तिथे वेगळी खिडकी होती आणि नोटीस होती, परवान्याशिवाय तिकीट मिळणार नाही. तर हा परवाना कसला? अहो, साहेबांच्या राज्यात जाताना परवाना लागतोय, तुम्ही विसरलात काय? तुमच्याकडे नसलाच तर या माझ्याबरोबर शेजारच्या ऑफिसात. त्या ऑफिसमध्ये एका फॉर्मवर त्यांचं नाव, पत्ता, मुंबईतला रेफरन्सचा पत्ता आणि त्यांची सही ही सगळी माहिती त्यांच्याच हस्ताक्षरात घेण्यात आली. एका पोलरॉइड कॅमेऱ्याने त्यांचा रंगीत फोटो घेण्यात आला. कॅमेरा बसवलेल्या मशीनचं एक बटन दाबताच त्यातून 2 इंच रुंदीचे आणि 3 इंच लांबीचं कार्ड बाहेर पडलं. त्यावर एका बाजूला त्यांचा सहीसकट फोटो आणि दुसऱ्या बाजूला फॉर्म मधली बाकीची माहिती होती. कार्ड एका पारदर्शक प्लास्टिकच्या वेष्टनात व्यवस्थित गुंडाळलेलं होतं. या परवान्यासाठी त्यांना फी पडली होती 10 रुपये. मग परवाना दाखवून मुंबईचं फर्स्ट क्लासचं तिकीट घेऊन झाल्यावर डॉक्टरांनी त्यांना प्लॅटफॉर्म नंबर 1 वर जिजामाता एक्सप्रेस मध्ये बसवलं. डॉक्टरांचे मनपूर्वक आभार मानून पंतांनी त्यांना निरोप दिला. जिजामाता एक्सप्रेसचे डबे बाहेरून भगव्या रंगाचे होते आणि त्यावर मराठा रेल्वे असं लिहिलं होतं. पंतांचा डबा ब्रिटिश आमदानीतल्या फर्स्ट क्लास सारखा सुसज्जित होता. त्यांचे सहप्रवासी होते 2 गोरे साहेब आणि पोशाखावरून मुसलमान वाटणारे एक गृहस्थ. साहेब वर्तमानपत्रात डोकं खुपसून होते आणि मियाबाई बरोबर आणलेले पदार्थ खाण्यात दंग होते. आप किधर जा रहे हैं जनाब? जी मैं तो बॉम्बे होते हुए पेशावर जाऊंगा. हाँ, पेशावर? वहां जाने के लिए तो पासपोर्ट की जरूरत पड़ती होगी ना? अजीब सवाल पूछा आपने भाईजान. अपने ही वतन में जाने के लिए पासपोर्ट की क्या जरूरत? हाँ, लेकिन बॉम्बे जाने के लिए परमिट चाहिए. म्हणजे पेशावर भारतात आणि मुंबई साहेबाच्या राज्यात. इतिहास संशोधक असूनही गंगाधर पंत हतबुद्ध झाले. नोटेवर लिहिलेला हिंदुस्थानचा शहंशाह म्हणजे काय प्रकार आहे? शनिवारवाडा अजून कसा पेशवेकालीन ऐश्वर्यात मिरवतोय? आपण भूतकाळात गेलो म्हटलं तर मोटर कार, ट्रेन, स्टेशनवर फोटोचं मशीन, अद्ययावत गोष्टी. ते अनुमान चुकीचं ठरवत होत्या. भविष्य काळात गेलो म्हणावं तर ब्रिटिश राजवट, दिल्लीचा बादशाह, शनिवारवाडा हे अजून कसे? शिवाय तारीख तर 2 सप्टेंबर 1975 होती. म्हणजे ट्रकनी धडक दिल्यावर त्यांची शुद्ध केल्यापासून 2 दिवस सुद्धा झाले नव्हते. त्यांना परिचित असलेल्या पुणे मुंबई मार्गावरून गाडी भरधाव चालली होती. पुणे परिसराचं औद्योगिकरण झालं नव्हतं. खडकी जवळ छावणी नव्हती. लोणावळा स्टेशन लहान होतं. खंडाळा ते कर्जत हा त्यांचा परिचयाचा घाटमार्ग होता. पण हे छोटे मोठे फरक पाहायला त्यांचं मन आता तयार झालं होतं. जे दिसतं ते निमूटपणे पाहायचं, अगदी जरुरी पुरते प्रश्न इतरांना विचारायचे आणि शक्य तितकं मौन पाळायचं त्यांनी ठरवलं. ह्या प्रकाराचा उलगडा करायचा एक मार्ग त्यांना सुचला. आपण पाहतो तो देश जर बदललेला असला तरी त्याचा वेगळा इतिहास लिहिलेला असेलच. मुंबईच्या एखाद्या पुस्तकालयात त्या इतिहासाचं संशोधन करून पाहायचं. त्यांना राजेंद्र देशपांड्यांच्या काही कल्पना आठवल्या. काही आठवड्यापूर्वी त्याच्याशी झालेल्या चर्चेचा त्यांच्या अनुभवाशी मेळ बसेल का? त्याच्या कल्पना आपल्याला चमत्कारिक वाटल्या तरी त्या नेहमीच विचारणीय असतात. त्याला पुण्यात गाठायचं त्यांनी ठरवलं. पण ह्या आपण पाहत असलेल्या सृष्टीत राजेंद्र नसलाच तर? आणि त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या एका विचाराने त्यांना अस्वस्थ केलं. आपला विनय तरी अस्तित्वात असेल का? निघण्यापूर्वी आपण फोन करून शहानिशा करायला हवी होती. कल्याण स्टेशन येऊन गेले. पारसिकचा बोगदा येऊन गेल्यावर एक लहानसं स्टेशन आलं, सरहद. गाडीत एक अँग्लो इंडियन वर्दीधारी चढला आणि क्रमाक्रमाने त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये आला.
परमिट प्लीज. डब्यातून उतारून मग आपापली कार्ड दाखवली. खेळ थँक्यूचं रसवीकरण करत त्यांनी परमिट तपासून परत दिली. अब यहाँ से अंग्रेजी राज शुरू हो गया. जनाब, जान पड़ता है आप बम्बई पहली बार जा रहे हैं? हाँ जी हाँ. अरे आप पेशावर कैसे जाएंगे? मैं तो जनाब फ्रंटियर मेल से जाऊंगा. आज रात को बॉम्बे सेंट्रल से परसों तक पहुंच जाऊंगा. त्यानंतर त्यांचं बरंच संभाषण झालं. म्हणजे बोलण्याचं काम मियाभाई करत होते आणि ऐकण्याचं गंगाधर पंत. वास्तविक पंतांना हा अनुभव नवीन होता, पण आपण जास्त बोलून आपलंच हसं करून घेऊ या भीतीने त्यांची वाचाच खुंटली होती. मुंबईची उपनगर ओलांडून आणि उपनगरी गाड्यांशी शिवाशिव खेळत त्यांची गाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवर पोहोचली. या स्टेशन स्टाफ मध्ये गोरे साहेब, पारशी आणि अँग्लो इंडियन यांचं प्रामुख्य दिसून येत होतं. वेगवेगळ्या सूचना इंग्रजीतच होत्या. स्टेशनवरची स्वच्छता आणि टापटीप नजरेत भरण्याजोगी होती. स्टेशनच्या आवारातून बाहेर पडताच त्यांना पुढे एक 6 मजली इमारत मोठ्या दिमाखानं उभी दिसली. त्यावर ठळक अक्षरात नाव होतं, ईस्ट इंडिया हाऊस, द हेडक्वार्टर्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनी, जिचा 1857 मधल्या घडामोडीनंतर अस्त झाला, ती पुन्हा कशी मिळवतीये? पण खरंच तिचा अस्त तरी झाला का? पंतांचं मन द्विधा झालं. आपल्याला दिसणारे इतर बदल लक्षात घेता हा इतिहासातला फरक काही फार नाही. इतिहास कसा आणि कुठे बदलला? त्यांचं मन वेगानं धावायला लागलं. पाय मात्र नेहमीच्या गतीने फोर्ब्स कंपनीकडे नेत होते. राजमार्ग त्यांच्या परिचयाचा होता, पण दुकानं, ऑफिसेस सगळे वेगळं होतं. हँडलूम हाऊस नव्हतं, विदेश संचार भवन मागून डोकावत नव्हतं, पण बूट्सचं डिपार्टमेंट स्टोअर होतं. लॉईड्स आणि बार्क्लेज बँकांच्या शाखा वगैरे ब्रिटिश छापाची ठिकाणं होती. होम स्ट्रीटला वळून ते फोर्ब्स बिल्डिंग मध्ये शिरले. एक्सक्यूज मी, मला मिस्टर विनय गायतोंडेंना भेटायचंय. त्यांनी इन्क्वायरी ऑफिस मधल्या गौरांगणीला सांगितलं. तिनं स्टाफ लिस्ट, टेलिफोन लिस्ट वगैरे बघून दोघा तिघांना फोन केले. नो, विनय गायतोंडे म्हणून कोणी कर्मचारी इथे नाही. फार काय कंपनीच्या कुठल्याच शाखेत नाही. हा धक्का पंतांना अपेक्षितच वाटला, इतकं त्यांचं मन तयार झालं होतं. मुलाचा पत्ता लागत नाही तर आपण मुंबईत राहणार कुठे? पुण्यात परत जाण्याची सोय नाही, कारण तिथे सुद्धा त्यांचं घर कुठे होतं. आणि त्यांचे कोणी मित्र हयात असलेच तर ते पण गायतोंडे अनेक वर्षापूर्वी स्वर्गवासी झाले अशा समजुतीत असणार. पण ह्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या विचारांना बाजूला सारून त्यांची इतिहास संशोधकाची वृत्ती मात्र त्यांना सारखी डिवचत होती. प्रथम ह्या प्रकरणाचा छडा लावायचा. कुठल्या तरी पुस्तकालयात जाऊन फोर्ट मधल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवण उरकून त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीकडे पाय वळवले. तिथल्या लायब्ररीत गेल्यावर त्यांनी भारतीय इतिहासाची बरीचशी पुस्तकं वाचायला घेतली. त्यांची स्वतःची ग्रंथमाला पण त्यात होती. ती पाहायला त्यांनी सुरुवात केली. पहिला खंड ख्रिस्तकाल पूर्वचा, दुसरा समुद्रगुप्तापर्यंत, तिसरा महम्मद घोरीपर्यंत आणि चौथा औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत. हे सर्व खंड त्यांना माहीत असलेलाच इतिहास सांगत होते. 5वा खंड मात्र बदललेला दिसला. या खंडाचा प्रारंभ त्यांच्या माहितीचा, पण शेवट वेगळा होता. हा खंड दोन्ही बाजूनी चाळत चाळत शेवटी ते अशा ठिकाणी येऊन पोचले जिथून इतिहासाला कलाटणी मिळत होती. त्या पानावरची महत्वाची घटना म्हणजे पानिपतचा संग्राम. तो बदललेला इतिहास सांगत होता की हा संग्राम मराठ्यांनी जिंकला. अब्दालीचा पूर्ण पराभव होऊन बरीच मालमत्ता गमावून आणि मनुष्यहानी पत्करून त्याला उत्तरेकडे पळून जावं लागलं आणि त्याचा अटकेपर्यंत पाठलाग करून त्याला काबूलच्या मार्गावर घालवून सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव परतले. खुद्द पानिपतच्या युद्धाची फारशी माहिती त्यांच्या पुस्तकात नव्हती, पण त्याचे परिणाम काय झाले याची दीर्घ चर्चा होती. पंतांनी पुस्तकाचा उरलेला भाग आधाशासारखा भरभर वाचून काढला. लिहिण्याची शैली त्यांची होती, पण मजकूर ते पहिल्यांदाच पाहत होते. पानिपतच्या विजयामुळे मराठ्यांचा हिंदुस्थानवर जबरदस्त वचक बसला.
उत्तरेतले नवाब सुभाबदार ईस्ट इंडिया कंपनी त्यांना घाबरून वागू लागली. बळाच्या जोडीला मुत्सद्दे वेळोवेळी मिळत गेल्याने पेशव्यांनी इंग्रजांची डाळ शिजू दिली नाही. ब्रिटिश आणि पोर्तुगीज वसाहतीप्रमाणे कंपनीचा अधिकार मुंबई, कलकत्ता आणि मद्रास या परिसरातच मर्यादित राहिला. भारतीय राज्यकर्त्यांनी इंग्रजांच्या तंत्रज्ञानाचा आणि शिस्तबद्ध कार्यप्रणालीचा फायदा घेतला, पण तो स्वतःचं सार्वभौमत्व राखून ईस्ट इंडिया कंपनीनेही हिंदुस्थानात वसाहत वाढवता येत नाही हे पाहून व्यापारी वृत्तीने आपल्या ज्ञानाचा विक्रय सुरू केला. रेल्वे, टेलिग्राफ इत्यादी यांत्रिक शोध यांचा प्रसार कंपनीतर्फे सुरू झाला. कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे ज्ञान भागात पडणार असं दिसून आल्यावर राज्यकर्त्यांनी भारतीयांना त्यात दीक्षा देण्यास सुरुवात केली आणि कंपनीचं महत्व कमी होतं. हळूहळू कंपनीला स्वतःचे हक्क कमी करावे लागले. 20वे शतक उजाडण्यापूर्वी मद्रास आणि कलकत्ता सार्वभौम हिंदुस्थानात सरकारला परत मिळाले. ब्रिटिश सरकारशी केलेल्या एका तहान्वये मुंबई शहर 2000 सनापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या रक्षणाखाली राहून मग भारतात विलीन होणार होते. पानिपतानंतर भाऊसाहेब आणि विश्वासराव यांना मोठी प्रतिष्ठा लाभली आणि दादासाहेबांचं पेशवे दरबारातील वजन पुष्कळ कमी झालं. तर नानासाहेब पेशवे 1780 पर्यंत मराठेशाहीची धुरा सांभाळत होते. त्यांच्या राजवटीत विश्वासराव आणि माधवराव या बंधुद्वयांनी बाजीराव चिमाजी अप्पांची आठवण करून देणारा पराक्रम गाजवला. हैदराबादच्या निजामाला एका तहाद्वारे त्यांनी एका मर्यादित सीमेपलीकडे लक्ष बाळगण्यास मनाई करून शक्तीहीन करून टाकला. उत्तरेकडे अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत आणि पूर्वेकडे बंगालपर्यंत वेळोवेळी स्वाऱ्या करून आणि विश्वासू सुभेदार नेमून पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहाला पट्ट्यातल्या राजा इतकं निस्तत्व केलं. नानासाहेबांनंतर विश्वासराव, त्यानंतर त्यांचे वंशज ही प्रथा 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत टिकली. पण तोपर्यंत पेशवाई सुद्धा निष्प्रभ होत चालली. अमेरिकन सिव्हिल वॉर मुळे होणारं निर्माण झालेलं वारं हिंदुस्थानात पोचलं. पाश्चात्य देशात प्रचलित होत चाललेली लोकशाही भारतातही यावी अशी इच्छा असणारे आणि ती कृतीत आणायला झटणारे राष्ट्रपुरुष जन्माला आले. म्हणून 17व्या शतकात जमान्यात निर्माण होऊ लागलेल्या अराजकतेला वेगळीच कलाटणी मिळाली आणि त्यातून लोकसत्ताक राज्याची निर्मिती झाली. ब्रिटिश राजघराण्याप्रमाणे दिल्लीचा बादशाह हा राज्याचा नाममात्र शहेनशाह होता. ऐतिहासिक कारणामुळे देशाचं नाव हिंदुस्थान राहिलं तरी त्याची घटना धर्मनिरपेक्ष होती. हे सगळं वाचून गंगाधर पंतांना एका प्रश्नाचा अनेक प्रश्नांचा उलगडा झाला. ते पाहत असलेला हिंदुस्थान हा एक वेगळाच इतिहास असलेला देश होता. त्याला पाश्चात्य राष्ट्राची गुलामगिरी माहीतच नव्हती. त्याच्या घडवणुकीमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास होता, न्यूनगंड नव्हता. भारतीय बनावटीचं सामान म्हणजे दुय्यम श्रेणीचं आणि इम्पोर्टेड परदेशी सामान म्हणजेच उत्तम या भावनेला इथे स्थानच नव्हतं. मुंबईतला गोरा साहेब सुद्धा नेटिव्ह लोकांशी नम्रतेने वागत होता, कारण त्या काळ्या माणसामध्ये एक सामर्थ्यशाली राष्ट्र उभं आहे याची त्याला जाणीव होती. त्यांना सम्राट अशोकाच्या काळच्या भारताची आठवण झाली आणि मग त्यांच्या माहितीतला भारत देश आठवला. अनेक शतकांच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेला भारत देश. 28 वर्ष हा राष्ट्राच्या आयुष्यात एक छोटाच कालखंड ठरेल. वाजवीपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि न्यूनगंड या दोन बाजूला असलेल्या दऱ्यात न कोसळण्याची काळजी घेत अरुंद मार्गावरून गेला तर आपला देश अजून 60-70 वर्षांनी या परिस्थितीला नक्की पोहोचेल. मात्र त्यासाठी भारतीयांमध्ये शिस्तबद्धता आणि जबाबदारीची जाणीव पाहिजे. गंगाधर पंत भविष्य काळाबद्दल आशावादी होते. आपले भरकटणारे विचार आवरून त्यांनी इतर पुस्तकं, कागदपत्र, बखरी वगैरे बघायला सुरुवात केली. त्यांच्या परिचयाची भाऊसाहेबांची बखर वेगळ्याच दृष्टिकोनातून लिहिली होती. लढाईचं वर्णन ते वाचत होते आणि वाचता वाचता त्यांच्या डोळ्यापुढे एक उतारा आला. ते समयी विश्वासराव यांनी गुजरातीच्या लोकात येऊन घोडा घातला आणि घाव केला. तो ईश्वरी लोभ झाला. एकाएकी त्यांचे कानाजवळून गोळा गेला.
तिळभर फडफडता तर नानासाहेबाचे निधान ठार पडते. रात्रीचे 8 वाजले आणि ग्रंथपालाने आता लायब्ररी बंद होणार अशी त्यांना नम्र सूचना केली. हे बघ, मला ही सगळी कागदपत्र ना उद्या सकाळी पाहायला पाहिजे ना. पण विसरभोळेपणाने भाऊसाहेबांची बखर मात्र त्यांच्या खिशात राहिली. एका गेस्ट हाऊस मध्ये रात्रीपुरती खोली घेऊन जेवण उरकून पाय मोकळे करायला ते आझाद मैदानाकडे निघाले. मैदानात एका बाजूला मंडप घातला होता आणि तिथे बरीच गर्दी दिसत होती. कुणाचं तरी व्याख्यान चालू होतं. व्यासपीठावर एकच खुर्ची आणि ती रिकामी होती. समोर टेबलावर फुलदाणी फुलांनी सजवून ठेवली होती. व्यासपीठ, रिकामी खुर्ची, भाषण. दिव्याकडे पतंग आकृष्ट व्हावा तसे पंत त्या खुर्चीकडे खेचले गेले. आपल्या विचारांच्या तंद्रीतच त्यांनी खुर्चीवर आसन मांडलं. तो प्रकार पाहून वक्त्याचा वाक्प्रवाह बंद पडला आणि श्रोते ओरडायला लागले, खुर्ची खाली करा. या व्याख्यानमालेला अध्यक्ष नसतो. गेला तू चेअर. The chair is symbolic. खुर्चीवर कोणी बसायचं नाही. अध्यक्षापासून सभा, हा कसला चावटपणा. गंगाधर पंतांचं पित्त खवळलं. माईककडे जाऊन वक्त्याला बाजूला सारून ते बोलायला लागले. सभ्य स्त्री पुरुष हो, अध्यक्ष वाचून सभा म्हणजे डेन्मार्कच्या राजपुत्रा वाचून हॅमलेट हे नाटक. आता ह्या पुरे स्वागतपर अध्यक्षीय भाषण आणि समारोपाची रटाळ भाषण ऐकायचा आम्हाला कंटाळा आलाय. आम्हाला फक्त वक्त्यांचंच भाषण ऐकायचंय. इथे अध्यक्षांची जुनी प्रथा नको. 999 सभा गाजवलेले गंगाधर पंत ह्या गर्जनांना न जुमानता बोलत राहिले. त्यांच्या अंगावर अंडी, टोमॅटो, बटाटे सगळा भडीमार सुरू झाला तरी ते बोलतच होते. तेव्हा मात्र श्रोतृ समाजाने व्यासपीठावरच आक्रमण केलं आणि त्या गर्दीत गंगाधर पंत जे अदृश्य झाले ते कोणालाच दिसले नाहीत. पुढची हकीकत तर तुला माहितीच आहे राजेंद्र. हे बघ, दुसऱ्या दिवशी मी आझाद मैदानामध्ये सापडलो. राजेंद्र, हे सगळं मी तुला सांगितलंच आहे. मला वाटतं कदाचित तूच या सगळ्या प्रकारचे ना कारण मीमांसा करू शकशील. पंत, तुम्ही हा अनुभव येण्यापूर्वी काय करत होतात? मी कॅटेस्ट्रॉफीवरचा तो परिसंवाद आटपून घरी चाललो होतो. तुझ्याच भाषणाचे मी विचार करत होतो. अच्छा, म्हणजे मग त्या परिसंवादात मांडलेले विचार तुमच्या मनात घोळत असणार. मला एक सांगा, तुम्ही पानिपताबद्दल देखील विचार करत होतात का? हो. आणि मग तेवढ्याच त्या ट्रकच्या धक्क्यामुळे माझा स्मृतिभ्रंश झाला आणि हे विचार माझ्या अबोध मनामध्ये असल्यामुळे मी सांगितलेली गोष्ट खरोखर घडली असं मला वाटतंय. मला माहितीये तुला काय म्हणायचंय. हे बघ, माझी पण अरे पहिल्यांदा तीच कल्पना झाली होती. स्मृतिभ्रंश झाला आणि त्यामुळे मी कसा तरी मुंबईला गेलो असेल असं मला आधी वाटत होतं आणि इतरांचा पण तोच अंदाज आहे अजूनही. आणि तेवढ्यासाठीच मी तुझ्याकडे आलोय. पण मला आलेला अनुभव सत्यसृष्टीतला होता ही मला खात्री आहे. हे बघ, हा माझा पुरावा. हा बघ, हा कागद. हा कागद मला माझ्या सुटाच्या लाइनिंग मध्ये सापडणार आहे. हे बघ, ती भाऊसाहेबांची बखर ही चुकून माझ्या कोटाच्या खिशात राहिली. हे बघ, मी तो दुसऱ्याशी त्या लायब्ररीत परत करणारच होतो, पण मग त्या आझाद मैदान मधल्या त्या धक्काबुक्कीमध्ये ती गहाळ झाली. पण हे एकच पान मात्र शिल्लक राहिलं. पंत, मी तुमच्या बोलण्यावर अविश्वास दाखवत नाही. आता तुम्हाला आलेले हे अनुभव खरे आहेत असं समजून मी त्याची जरा कारणमीमांसा करतो. आता बघा, ती 2 तर्कांवर आधारलेली आहे. पण ते तर्कच इतके विलक्षण आहेत की या अनुभवातून प्रत्यक्ष गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते पटतील अशी मला खात्री नाही. तरी मी प्रयत्न करून बघतो. तर आता काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला कॅटस्ट्रॉफी बद्दल थोडंसं सांगितलं होतं. हो. मी तुझं ते परिसंवादलं भाषण ना अतिशय लक्ष देऊन ऐकलं होतं. हा, तर आता त्या सिद्धांताचा वापर आपण पानिपतच्या युद्धासंबंधात करूया. बरं. आता मी काही तुमच्यासारखा इतिहास संशोधक नाही, तेव्हा पानिपताच्या युद्धात मराठे का पराजित झाले याचा पोस्टमॉर्टम मी करणार नाही. पण युद्ध म्हणजे निदान पूर्वीप्रमाणे रणांगणात समोरासमोर घडलेली युद्ध ही कॅटस्ट्रॉफी थिअरीची उत्कृष्ट उदाहरणं आहेत. आता असं बघा की युद्ध सामग्री, सैन्यबळ इत्यादी पुरेसं असूनही युद्धाचे परिणाम नेतृत्वावर बरेचसे अवलंबून असतात.
म्हणजे आता अगोदर जेरीला आलेल्या मराठ्यांना विश्वासराव गोळी लागून ठार झाले, ही घटना म्हणजे कॅटस्ट्रॉफीची मर्यादा ठरली. ही मर्यादा ओलांडली की परिस्थितीत झपाट्याने बदल घडतो असा सिद्धांत आहे. मग भाऊसाहेब गर्दी चिडले आणि नाहीसे झाले. मग इतर सरदार हतबुद्ध झाले. सैन्यात शिस्तीची घसरगुंडी सुरू झाली आणि शेवटी मराठ्यांचा नायनाट झाला. बरोबर आहे, हा आपला इतिहासच आहे. पण पण पंत, तुम्ही आता दाखवलेलं हे बकरीचं पान वेगळं सांगतं. हा, शत्रूची गोळी विश्वासरावला इजा न करता जवळून निघून गेली. मग या घटनेचा उलटा परिणाम झाला. हा ईश्वरी संकेत समजून मराठी नव्या जोमाने लढले आणि त्यांनी अब्दालीचा पराभव केला. इतिहासात अशी अनेक युद्ध सापडतील की जिथे विपरीत परिणाम घडायला एक लहानसंच कारण पुरे असतं, मात्र ते कॅटस्ट्रॉफीच्या विशिष्ट मर्यादेच्या आसपास व्हायला पाहिजे. म्हणजे त्या वॉटरलूच्या युद्धासंदर्भात सुद्धा अशीच विधानं केली जातात. हे मान्य आहे, हे सगळं जरी अगदी कबूल केलं तरी पानिपताचा परिणाम काय झाला असता ते आपल्याला माहितीच आहे ना. म्हणजे ह्या संवादात असं घडलं असतं तर अशा तऱ्हेची चर्चा अवास्तव आहे. अवास्तव अवास्तव म्हणजे काय, येथेच माझा दुसरा तर्क येतो. म्हणजे आता प्रत्यक्ष सृष्टीत काय घडतं ते आपण आपल्या अनुभवाने ठरवतो. पण अनुभव आपल्या इंद्रियांनी प्रत्यक्ष किंवा यंत्राचा उपयोग करून अप्रत्यक्ष अशा दोन पद्धतीने आपण घेत असतो. म्हणजे पंत, आपला दर्जा दर्शकाचा आहे. पण आता मला हे सांगा, आपण पाहतो तेच प्रत्यक्षात घडतं की त्याची आणखी विविध रूप आहेत? या अनेक रूपतेचा अनुभव शास्त्रज्ञांनी अतिसूक्ष्म वस्तूंच्या व्यवहारासंबंधी घेतलेला आहे. अणु आणि त्यात असलेले इलेक्ट्रॉन, प्रोटॉन सारखे मूलकण आपल्या व्यवहारासंबंधी हा बहुरूपीपणा दाखवतात. तर अमुक एका दिशेने भरकावलेला ठराविक वेगाचा चेंडू भिंतीवर आपटून कुठे जाईल हे आपण निश्चितपणे म्हणजे गणिताने किंवा प्रयोग करून सांगू शकतो. पण सूक्ष्म वस्तूंबद्दल तसं काही नसतं. तर एखाद्या प्रोटॉनच्या दिशेने भरकावलेला इलेक्ट्रॉन पुढे कुठे जाईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. हो, फार तर काय, अमुक वेगाचा इलेक्ट्रॉन अमुक ठिकाणी आहे हे विधान देखील निश्चितपणे करता येत नाही. आता याचा अर्थ अणूंचं गणित अपूर्ण आहे असा नाही, तर अनिश्चितता हा सृष्टीचा एक मूलभूत नियमच आहे हे आता सिद्ध झालंय. माझ्यासारख्या वैज्ञानिक विषयाबद्दल अनभिज्ञ असलेल्याला ना हे सगळं फारच अजब वाटतंय. नाही, पण याचा माझ्या अनुभवाशी कसा काय संबंध जुळतो? ते ओघानं येईलच. तर हे बघा, मी सांगितलेला सिद्धांत आत्मसात करायला 1920 ते 1930च्या दरम्यान प्रमुख शास्त्रज्ञांना देखील फार कष्ट पडले. सध्या ज्याला आपण पुंजवाद म्हणतो म्हणजे क्वांटम फिजिक्स, ते याच सिद्धांतावर आधारलेलं आहे. त्यात प्रथम हे शिकायला लागतं की कुठलीही वस्तू एकाच ठराविक स्थितीतच असते असं नाही. त्या वस्तूच्या अनेक स्थिती असू शकतात. म्हणजे विशेषतः अतिसूक्ष्म वस्तूंबाबत या वेगवेगळ्या स्थिती आणि त्याची स्थित्यंतर घडणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आता अणूमध्ये इलेक्ट्रॉन केंद्राभोवती वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत असतो, परंतु तो अमुक कक्षेत अमुक ठिकाणी आहे. म्हणजे जसं पृथ्वी सूर्याभोवती ठराविक कक्षेत ठराविक वेळी ठराविक ठिकाणी असते, असं विधान इलेक्ट्रॉन विषयी करता येत नाही. त्याची कक्षा बदलत असते. कधी कधी आपणहून इलेक्ट्रॉन आपली कक्षा बदलतो आणि त्यावेळी अणुतून ऊर्जेचं प्रक्षेपण होतं. आता हे आपणहून कक्षा बदलणं आणि ऊर्जा बाहेर पडणं केव्हा घडेल आणि ऊर्जा कुठल्या दिशेने फेकली जाईल याची फार तर संभाव्यता सांगता येते. म्हणजे रेसमध्ये अमुक घोडा पहिला येणार अशी संभाव्यता आकड्यांनी व्यक्त करतात, तसंच नाही का? हो पंत, पण पुंजवादाच्या गणिताने व्यक्त केलेली ही संभाव्यता त्या तुमच्या रेसच्या संभाव्यतेपेक्षा निश्चितच जास्त चांगली असते. पण पुंजवादाबद्दल आता मी फार बडबडत नाही, नाहीतर ते एक वेगळंच लेक्चर होऊन बसेल. तात्पर्य एवढंच की पुंजवादाचे अनेक नियम प्रयोग सिद्ध झाले आहेत. माझा तर्क असा
की अशा तऱ्हेचेच नियम सूक्ष्म सृष्टीप्रमाणे मोठ्या सृष्टीलाही जर लागू पडले तर म्हणजे मग त्याचा अर्थ असा होईल की आपण पाहतो ती सृष्टी एका विशिष्ट परिस्थितीतली आहे आणि या सृष्टीच्या अन्य परिस्थिती देखील असतील आणि मग इलेक्ट्रॉनचं स्थित्यंतर होतं तशा मोठ्या वस्तू देखील एका परिस्थितीतून दुसरीकडे एकाएकी संक्रमण करू शकतील. चंद्र, आता माझ्या डोक्यात ना थोडा प्रकाश पडायला लागलाय. मला वाटतं माझं स्थित्यंतर होऊन मी ह्या पृथ्वीवर ह्या भरतखंडावरच घडत असलेल्या वेगळ्या सृष्टीत जाऊन आलो असंच म्हणायचं नाही का तुला? बरोबर. आणि तुम्ही पाहिलेली सृष्टी पानिपतात मराठे विजयी झाले असते तर काय झालं असतं ह्याचा नमुना होता. त्यातील लोकांना ती सृष्टी तितकीच खरी वाटते जितकी आपल्याला आपल्या अवतीभोवतीची सृष्टी खरी वाटते. पण म्हणजे अशा किती सृष्टी अस्तित्वामध्ये असतील? सृष्टीची अनेक असंख्य रूप असतील. त्या कॅटस्ट्रॉफीमुळे अनेकदा त्यांचं विभक्तीकरण होत असणार. पानिपतच्या युद्धाच्या 2 संभाव्य परिणामांप्रमाणे झालेलं विभक्तीकरण तुम्हाला पाहायला मिळालं. तुमच्या स्थित्यंतरात स्थळ आणि काळ बदलला नाही. त्या सृष्टीत जाताना तुमचं स्थित्यंतर पुण्यात 31 ऑगस्ट 1975 ला झालं आणि परत येताना तेच स्थित्यंतर मुंबईत रात्री 2 सप्टेंबर 1975 ला घडलं. त्या सृष्टीत सबंध राष्ट्राची परिस्थिती जशी तुम्हाला बदललेली दिसली तसेच सर्वसाधारण व्यक्तीच्या जीवनातले फरक पण दिसून आले. आता इतिहासकार गायतोंडे अगोदरच निधन पावले होते. त्यांच्या मुलाचं अस्तित्व आपल्याला खात्रीपूर्वक माहिती नाही. शनिवार वाडा संपूर्ण अवस्थेत होता पण विदेश संचार भवन नव्हतं. कारचं मॉडेल वेगळं होतं. या तुम्हाला जाणवलेल्या गोष्टी तुमच्या वेगळ्या परिस्थितीच्या द्योतक होत्या. नाही, पण म्हणजे हे माझं स्थित्यंतर व्हायला कारण काय? पंत, आता हे जर मी सांगू शकलो असतो तर सगळं कोडच नसतं का सुटलं. अजून विश्वातल्या अनेक गूढ घटनांचे अर्थ शास्त्रज्ञांना लावायचे आणि काही बाबतीत तर विचारण्याजोगा योग्य प्रश्न कोणता हे देखील त्यांना माहित नाही. मग तो उत्तराची गोष्टच वेगळी. पण माझा तर्क असा आहे की स्थित्यंतर होताना 2 स्थितींना जोडणारे दुवे लागत असावेत. आता तुमच्या बाबतीत एक म्हणजे कॅटस्ट्रॉफी परिसंवादाचं अध्यक्षपण आणि तुम्ही जर पानिपताबद्दल विचार करत असाल म्हणजे जेव्हा ट्रकची धडक बसली तेव्हा तर तो दुसरा असे हे 2 दुवे असावेत. मग ट्रकची धडक आणि आझाद मैदानातील धक्काबुक्की हे त्या स्थित्यंतराला निमित्त मात्र असणार. खरंय, अगदी खरंय राजेंद्र. मला वाटतं की मी पानिपतवरच्या परिसंवादातला अध्यक्ष भाषणाचा मसुदा तेव्हा तयार करत होतो. त्या युद्धाचा वेगळा परिणाम झाला असता तर पुढे इतिहास कसा बदलला असता याचा मी तर्क करत होतो. आणि ते माझं 1000वे अध्यक्ष भाषण ठरलं असतं. वा, मग आता तर तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊन ते भाषण करू शकाल. मी तर अवश्य येईन ना ऐकायला. नाही 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 राजेंद्र, आता बाबा माझं 1000वे आणि शेवटचं अध्यक्ष भाषण ते 2 सप्टेंबरला रात्री त्या आझाद मैदानामध्ये झालं. सभेचा अध्यक्ष असणं आवश्यक आहे या तत्वाचा पुरस्कार करता करता तिथल्या भावगर्दीत जे अदृश्य झाले ना प्राध्यापक गायतोंडे आता कुठल्याही व्यासपीठावर दिसणार नाहीत. मी पानिपत परिसंवादाच्या आयोजकांना कालच माझा नकार कळवून टाकला. नमस्कार. थँक्यू टीम. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही प्रत्येकाने स्वतःची ओळख करून द्यावी. मी संदीप करमरकर. मी रेखा मराठे. मी मनोज वाडेकर. मी हिमांगी वाडेकर. अनन्य जोशी. ओंकार परांजपे. थँक्यू. आणि या सगळ्यांची टीम जमवणं, त्यांना थोडे जे काय सजेशन्स लागतील, इन्फ्रास्ट्रक्चर असतील ते प्रोव्हाइड करणं ते मी केलं. अवधूत बांबारे. थँक्यू. मी डॉक्टर नारळीकर आणि मॅडम मंगला नारळीकर यांना विनंती करतो की तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमचा कॅमेरा आणि ऑडिओ ऑन करा आणि आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडेल. थोडा कॅमेरा दिसतंय.
नमस्कार. नमस्कार. मी हे कथा वाचन बरचसं ऐकलं. आधी मला अभिनंदन करायचंय सगळ्या वाचकांचं. त्यांनी खूप समजून आणि फार चांगलं वाचन केलं, म्हणून त्याचं आधी अभिनंदन करते. आता ती गोष्ट मी स्वतः वाचून खूपच दिवस झाले. म्हणजे त्यांनी लिहिली तेव्हा मी वाचली होती, नंतर एकदा पुस्तक आलं तेव्हा वाचली, नंतर काही वाचली नव्हती. परंतु त्यांच्या अनेक गोष्टींच्या मध्ये ही त्यातल्या त्यात दुर्बोध आहे असं अनेक वाचकांचं मत झालं, कारण त्यातला सगळा घटनाक्रम चटकन ध्यानात येत नाही म्हणून. पण तरी सुद्धा तुमच्या वाचकांनी ते खूपच छान, रोचक आणि जास्तीत जास्त समजेल अशा पद्धतीने सादर केली, म्हणून मी तुमचं अभिनंदन करते. बरं सर, आता थोडा वेळ इथे 10 मिनिटं होते, पण ते आत गेलेत. मी त्यांना बोलावून आणते. एक चालेल. 2 मिनिटं द्या. चालेल. तर आले की आपण त्यांच्यावर 1-2 मिनिटं गप्पा मारूयात. मॅडमने स्पेसिफिकली विनंती केली की सरांना खूप जास्त वेळ बोलता येत नाही, त्यामुळं या कथेशी आणि या टॉपिकशी संदर्भातच प्रश्न असले तर फार बरे होईल. तर लेट्स फॉलो दॅट. त्या व्यतिरिक्त अजूनही काही या कथेच्या संदर्भात काही नुआन्सेस वगैरे असतील तर आपण नक्कीच त्यांना ते विचारूया. त्यांना हिअरिंग एड पण घालते, म्हणजे जरा हो. हा एक सूचना बरं का. ते इथे शेवटचे 10 मिनिट ऐकायला बसले, त्यांना आवाज ऐकू येत होता, पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की कोणी फास्ट बोललं तर त्यांना ते शब्द गुंतलेले ऐकू येतात, मग त्यांना समजत नाही. तर तुम्ही त्यांना प्रश्न विचारताना मी आत्ता जसं बोलती आहे तितकं सावकाश, किंवा जमलं तर त्याहीपेक्षा सावकाश बोला, म्हणजे शब्द सुट्टे सुट्टे असले की त्यांना समजतं. 1 मिनिट. नक्की. ते जॉईन झाले की मी त्यांचे 1-2 मिनिटं आभार मानेन आणि मग त्याच्यानंतर कोणालाही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच त्यांनी विचारा. आपल्या ऑडियन्स पैकी कोणाला जर काही विचारायचं असेल सरांना, त्यांनी कृपया झूमची रेज हँड फीचर वापरा आणि मला सांगा. मी तुमचा तेवढ्या वेळापुरता ऑडिओ ऑन करेन आणि आपण बिलते की ते शक्य आहे का. अन्यथा तुम्ही या चॅट फीचर मध्ये तुमचा प्रश्न कळवा, तो आम्ही रिले करू. अवधूत, डॉक्टर आल्यानंतर एक स्क्रीनशॉट पण घे. हो. बसू? हो बस. खुर्चीच आहे. वेल. नमस्कार सर. सर्वप्रथम सर, आमच्या पूर्ण टीम तर्फे आणि या आत्ताच्या प्रोजेक्टचा दिग्दर्शक म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानतो. मी ईमेल केल्यानंतर तुमच्या वतीने मॅडमनी आम्हाला परवानगी दिली आणि शुभेच्छा दिल्या. एक मिनिट. मी माझ्याकडचा व्हॉल्यूम जरा आणखी वाढवायला बघते आहे. त्यांना ना ते नाही ऐकू येत. आता मी ते स्पीकरचं लावते. स्पीकर. ओके, आता मी मॅक्झिमम स्पीकर केलंय, बघूया. 400 झाले, आता मॅक्झिमम केलंय. आता तुम्ही बोला पुन्हा. तर ऐकू येतंय मॅडम? थोडा जर तुम्ही डिस्प्ले, तुमचा कॅमेरा खाली केला लॅपटॉपचा तर मला तुम्ही दिसाल. हा, दिस इज गुड. तर सर्वप्रथम तुमचे आणि मॅडमचे खूप खूप आभार.
ही कथा जेव्हा आम्ही सादर करायचं ठरवलं तेव्हा मॅडमला मी आणि तुम्हाला ईमेल केली होती. तुम्ही आम्हाला सादरीकरणासाठी परवानगी आणि शुभेच्छा दिल्या. त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. तुमच्या त्या सदिच्छांमुळे आम्ही आज हा एवढा चांगला उपक्रम तुमच्या कथा वाचनाचा करू शकलो. थँक्यू सो मच. तुम्ही परवानगी दिली म्हणून आभार मानतो. ओके. आपल्या दर्शकांपैकी किंवा पार्टिसिपंट पैकी कुणाला काही प्रश्न आहेत का सरांसाठी या पर्टिक्युलर कथेबद्दल? मुकुंद काका, तुम्ही म्हटले होते काहीतरी विचारायचं. सो हा जो टाइम वॉर्पचा कॉन्सेप्ट तुम्ही मांडला, तर अशा स्वरूपाचं अजून लिखाण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये झाल्याचं तुम्हाला काही कल्पना आहे का? किंवा अजून कोणी तुमच्या व्यतिरिक्त आम्ही अशा स्वरूपाचं लिखाण वाचलं नाहीये, तर हा तुम्हाला काही कल्पना आहे का? टाइम वॉर्प असा शब्द वापरतो, पण ते एकदम वेगळ्या प्लेनवर तुमचा इतिहास जातो. एनिवे, तर त्यांचं म्हणणं असं की अशा प्रकारचं ची कल्पना इतर कोणी लेखनात वापरलेली माहित आहे का? तर मला असं सांगायचंय की जेव्हा मी 75-76 सालच्या सुमाराला टेक्सासमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिन मध्ये काही लेक्चर्स अटेंड करायला गेलो होतो, तेव्हा तिथं मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन या क्वांटम मेकॅनिक्सशी जोडलेल्या विचारांची चर्चा झालेली होती. ती माझ्या डोक्यात घोळत होती की एकाच वेळी अनेक विश्व अस्तित्वात असतात आणि प्रत्येक निरीक्षकाला एक त्यातलं निवडून त्याच्यात त्याचं काम पुढं चालू जातं. त्यामुळे मेनी वर्ल्ड्स इंटरप्रिटेशन हे अस्तित्वात आलेलं होतं आणि माझ्या मनात होतं ह्याच्या काहीतरी सायन्स फिक्शनच्या रूपात आपण काहीतरी याचं वर्णन आपण करू शकतो का ते पाहूया. म्हणजे मूळ कल्पना तुम्हाला टेक्सास मधल्या कॉन्फरन्स मध्ये मिळाली, हो. आणि ती कल्पना वापरून आपण ऍप्लिकेशन आपल्या इतिहासामध्ये तसे मेनी वर्ल्ड साठी करू शकतो का, हा तुम्ही प्रयत्न केला. किंवा जर तसं होत असलं तर ते कसं आपल्याला दिसेल, जाणवेल, याबद्दल स्पेक्युलेशनच म्हटलं पाहिजे, कारण अजून आपल्याला प्रत्यक्ष काही दिसलं नाही. खूपच खूपच छान. आम्हाला मजा आली वाचायला आणि समजून घ्यायला त्या निमित्ताने. हॅलो. म्हणजे माझा काही प्रश्न नाहीये, पण मला खूप थँक्यू म्हणायचं होतं नारळीकर सरांना आणि कलाच्या लोकांना. तुम्ही हे इथे आणलं आणि आम्हाला बघायला मिळालं हे सगळं आणि नारळीकर सरांशी बोलता आलं. म्हणजे मी लहानपणापासून हे विज्ञान कथा तुमच्या वाचलेल्या इतक्या आवडलेल्या आहेत मला, आणि म्हणजे मराठीत तर आय थिंक तसं दुसरं कुठलंच माझ्या वाचनात नाहीये. म्हणजे यक्षाची देणगी, प्रेषित, वामन परत ना आला, व्हायरस, सगळ्या माझ्या खूप जास्त माझ्या आवडती जे पुस्तकं होते. तर खूप खूप थँक्यू. आणि या तुम्ही विज्ञान कथा ज्या लिहिल्या आहेत त्या नुसत्याच असं विज्ञानाच्या दृष्टीने प्रीची नाही लिहिल्या आहेत, पण त्याच्यात सोशल ऍस्पेक्ट तुम्ही खूप छान आणलेत. आणि इवन या कथेत जसं असं विनोदी पण आहे, ते वाचताना मजा सुद्धा येते खूप.
आणि बाकीच्या पण अशाच कथा आहेत ज्याच्यात ते एक जण असा ढोंगी बुवा म्हणून जातो की मुलगा आणि मुलगी तुम्हाला चूज करता येण्यासारखं रसायन वापरून. तर त्याच्यातला पण तो सोशल ऍस्पेक्ट मला खूप आवडला होता. तर म्हणजे फारच उत्तम कथा आहे त्याच्यामुळे अगदी फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट थँक्यू. थँक्यू. शेखर, तुला काही प्रश्न आहे? ऐकून बरं वाटलं. हो, थँक्यू अवधूत. नमस्कार सर. मी तुमचं ते पुस्तक वाचलं होतं पूर्वी, लहान होतो शाळेत तेव्हा. मला त्यातली ती मंगळावरचं यान, त्याचा हात मोडला, म्हणजे ती खरी गोष्ट आहे. आणि त्याचं तुम्ही इंटरप्रिटेशन त्या गोष्टीमध्ये दिलं होतं की तो एक मुलगा असतो, तो खाली खेळत असतो, त्या मंगळावरच्या शास्त्रज्ञाचा मुलगा, आणि असं काहीतरी, आणि त्याच्या खेळण्यामुळे तो त्या मंगळावरच्या यानाचा हात मोडतो. ती गोष्ट मला आठवते, ती गोष्ट मला कळली होती. पण तुम्ही म्हणालात मॅडम तसं ही गोष्ट तेव्हा मला नीट कळली नव्हती. ती कठीण आहे कळायला. पण नंतर मग बॅक टू द फ्युचर वगैरे इथले मूवीज बघितल्यावर मला ती गोष्ट आठवली आणि खूपच छान वाटलं आता हे ऐकताना. आणि धन्यवाद. तुम्हाला बघून आणि तुमचं बोलणं ऐकून पण खूप छान वाटलं. थँक्यू. मनोज, तुम्हाला काही प्रश्न आहे का आपल्या टीमच्या वतीनं एखादा? प्रश्न असं म्हणता येणार नाही, पण आता ह्या दोघांनी म्हटलं, तृप्तीने म्हटलं किंवा शेखरनं म्हटलं त्यानुसार लहानपणापासून नारळीकर सरांच्याच कथा वाचून शास्त्रीय सायन्स फिक्शन मराठीमध्ये तेच फक्त वाचलं होतं आणि खूपच अट्रॅक्शन होतं त्याच्याविषयी. आज फक्त वाचताना मला मात्र एवढं वाटलं की ते जास्तच भावतंय, की त्याच्यामध्ये एवढा विचार केलाय, ते एवढं सुंदर मांडलेलं आहे. प्रत्येक गोष्टी मागे त्याच्या मागे त्याचा जो क्रम लावणं आहे, त्याचं जस्टिफिकेशन आहे, हे इतकं सुंदर आहे. हे आणखीनच पुन्हा एकदा जास्त भावलं. त्यामुळे मला ह्याच्यात मजा आली की आम्ही ही कथा आता जवळजवळ किती 7-8 वेळा एकत्र सगळे मिळून वाचतोय. तर ते करताना तुमचं त्याच्या मागचं हार्डवर्क आणखीन जास्त जाणवलं. फक्त मनोरंजन किंवा शास्त्र म्हणून आम्ही बघितलं होतं, आता त्याच्या मागची कला पण दिसली जास्त, की कसं लिहिलंय सुंदर ते. तर त्यामुळे अतिशय धन्यवाद. 1999 मध्ये मी तुम्हाला इथं पाहिलं होतं ज्यावेळी बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन झालं होतं. त्याच्यानंतर आज बघायला मिळते. खूप बरं वाटते बघून आम्हाला. धन्यवाद. थँक्यू म्हटलं. का आवडलंय सगळं ते सांगतात. नाही, त्यांनी विचारलं तर बोल, नाही तर तू 2 मिनिटं बोल. मला एक उत्सुकता आहे की तुमच्या डोक्यात इतकं शास्त्रज्ञ म्हणून मटेरियल असणार, तर तुम्ही जेव्हा कथा लिहिता तेव्हा तुमची एक टाकी लिहून होते का, किंवा तुमची काय प्रोसिजर असते लिहिण्याचं? कसं तुम्ही लिहिताना एक टाकी सलग लिहून होते का? डोक्यामध्ये प्रोसेस काय असते? सामान्यपणे एक टाकी लिहिलं जातं. कधी कधी असं वाटतं लिहून झाल्यावरती एखादा भाग आणखी सोपा करून सांगता आला असता, किंवा त्याच्यात काही चुका आहेत असं आपल्यालाच वाटतं, ती सुधारणा करावी असं. मग त्या 3-4 ओळी बदलाव्यात असं वाटतं. करतो तसं, पण असे अनुभव कमी येतात हे असं मला वाटतं. पण मला असं वाटतं की ऍक्च्युली लिहायला घेण्याच्या आधी ती गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये काही दिवस घोळत असते. म्हणजे त्या गोष्टीला चालना देणारी मूळची वैज्ञानिक कल्पना, आणि मग नंतर आता तुम्ही म्हटलं तसं आपल्याकडे जे काही सोशल ऍटमॉस्फिअर आहे त्याला ऍप्लिकेशन करताना आणि त्या ऍटमॉस्फिअर वरती कसे परिणाम होतील हे सगळं त्यांच्या डोक्यात आधी घोळत असतं. पण एकदा कथा तयार झाली की मग हे म्हणतात तशी ती एक टाकी लिहून होते. मग ते घर असू दे, नाही तर एअरपोर्ट वरती विमानाला उशीर झाला म्हणून 2 तास घालवायचे असू दे. मॅडम, आणखीन एक प्रश्न आहे याच अनुषंगाने, की ही कथा पर्टिक्युलरली मी म्हटलं तसं आमचं थोडासा नाटक
किंवा परफॉर्मिंग आर्ट या विषयाकडे आमचा ओढा जास्त असल्यामुळे आम्हाला याच्यात नाटकाच्या थिअरीनुसार ज्या 3 गोष्टी म्हणतात की ती रंजक असायला हवी सादरीकरणाच्या त्याच्यात नाट्य ते याच्यात दिसलं म्हणून आम्ही हे सिलेक्ट केलं. तो अजूनही सरांचे बाकीचे काही असे जे खूप सुंदर सुंदर कथा आहेत, तर बाकीच्या कुठल्या कथा किंवा ही कथा आधी कोणी याचा प्रयत्न केला आहे का की कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सादर करायचं त्याचं ऍज अ परफॉर्मिंग म्हणून? म्हणजे कथा वाचनाच्या रूपात असं तुम्ही म्हणताय? कथा वाचन म्हणा किंवा नाट्य रूपांतर म्हणा किंवा काय आजकाल त्याचं हे पण होतं. काही गोष्टींची नाट्य रूपांतर झाली आहे, एका गोष्टीवर तर फिल्म झालेली आहे आणि ती आपल्या भारतातल्या चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीने केली. कॉमेट म्हणून त्यांची एक गोष्ट आहे, कॉमेट. धूमकेतू हेच नाव आहे आणि हिंदीमध्ये आहे ती एका बंगाली ऍस्ट्रॉनॉमर त्याला हिरो घेऊन त्याच्यावर केलेली आहे. फार सुंदर गोष्ट ती आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मूवी तुम्हाला युट्यूबवरती मिळेल, धूमकेतू या नावाचं. आणि त्याच्यामध्ये आता काही लोकांनी जे उल्लेख केले की भारतीय संस्कृतीचंही चांगलं त्याच्यामध्ये दर्शन आणि कंपॅरिझन विथ द वेस्टर्न रॅशनल थिंकिंग आणि भारतीय कल्चर हे पण दिसतं. तर त्या धूमकेतूमध्ये त्या फिल्ममध्ये त्याची कथाही आहेच. नंतर आणखीन काही अभयारण्य म्हणून त्यांची कथा आहे, त्याच्यावर एका शाळेने नाटक करून त्यांच्या अॅन्युअल प्रोग्राम मध्ये सादर केलं होतं. तर असं लोक त्यांना जी जी गोष्ट आवडली आणि जी त्यांना जशी प्रेझेंट करता येणं शक्य आहे तसं लोकांनी प्रयत्न केले आहे. एक शेवटचा प्रश्न मॅडम मी घेईल, कारण तुम्ही मला सांगितलं होतं वेळेचं बंधन आहे, जरा जास्त वेळ बसता येत नाही म्हणून. तो आमच्या ऑडियन्स पैकी एकाने विचारलेला आहे आणि तो असा प्रश्न आहे की सरांना त्यांच्या पूर्वीपासून त्यांचे कुठले लेखक त्यांना आवडायचे किंवा वाचायचे ते जास्त, अपार्ट फ्रॉम द सायंटिफिक ऑथर्स? आता तुमच्या या प्रश्नाला मी एक छोटासा एक्सरसाइज आधीच देऊन ठेवते बरं का, कारण मी शिक्षिका आहे. आता सरांचं उत्तर येईल, मी त्यांना सांगते काय प्रश्न आहे. या कुठले लेखक आतापर्यंत आवडतात किंवा त्यांचा तुझ्यावर परिणाम होऊ शकला असेल, तुझे आवडते लेखक कोणते, आणि आता त्यांच्या लिखाणात ते लेखक कुठे दिसतात ते तुम्ही शोधायचं बरं का. नक्की. मला मराठीमध्ये एकंदरीतच मराठीतच नाही तर एकंदरीतच मला विनोदी वाङ्मय आवडतं. त्यामुळं माझ्या आवडत्या लेखकांमध्ये बरेचसे विनोदी लेखक आहेत. मराठीमध्ये मी पाहता बेडप हे आपले जीवी जोशी, आचार्य अत्रे, त्यांनी सिरियसही लिहिलं पण हे पण लिहिलं, विनोदी पण लिहिलंय. आणखी पु ल देशपांडे, ही 3 नावं सतत माझ्या तोंडावर असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रजीमध्ये पी.जी. वुडहाऊस आणि W.W. जेकब्स यांच्या विनोदी गोष्टी मला फार आवडतात. आणि हिंदीमध्ये मी लहानपणीच वाचलेलं होतं लेफ्टनंट पिक्सन की डायरी. लेफ्टनंट पिक्सन एक इंग्रज माणूस आर्मी मधला भारतात येऊन जातो आणि आपलं इम्प्रेशन लिहितो, असं विचारात घेऊन ते विनोदी लिहिलेलं आहे. त्याला भारतीय पद्धती बघून काय वाटतं. बेढप बनारसी ना, त्याला बेढप बनारसी म्हणून लेखक होते. त्यांचं खरं नाव कृष्णदेव प्रसाद गौड असं होतं. तर त्याप्रमाणे असे काही विनोदी लेखक वेळोवेळी दिसलेले आवडलेत. पुन्हा पुन्हा जाऊन वाचावं असं वाटणारेही आहेत. तसंच मला लहानपणी वीर धवल ही कादंबरी नाथ माधवांची आवडत होती. त्या कादंबरीच्या सुरुवातीला लिहिलेलं होतं की हे एका इंग्रजी नॉवेलचं रूपांतर आहे
तर मला ते इंग्रजी नॉव्हेल पाहायचं होतं आणि ते कुठं मिळेल याच्याबद्दल माझे पुष्कळ प्रयत्न झाले आणि त्यामध्ये लायब्ररी ऑफ काँग्रेस पर्यंत गेलो होतो. तिथं एक जपानी बाई आमच्या ओळखीच्या त्या काम करत होत्या. त्यांनी तिथं चौकशी केली. त्यांना अमेरिकेतल्या 4 प्रोव्हिन्शियल लायब्ररी ते पुस्तक आहे हे कळलं, परंतु ते तिथनं बाहेर बॉरो करता येत नव्हतं. इंग्लंड मधल्या ब्रिटिश म्युझियम मध्ये ते होतं, पण ते बाहेर जाऊन वाचायला नेणं बॉरो करत नव्हतं. मग आता काय करावं असा विचार करत असताना इथल्या लोकल टाटा इन्स्टिट्यूटच्या लायब्रेरियननी सजेस्ट केलं की आपण मुंबई युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीत बघूया. तर मी म्हटलं की एवढं सगळं मी आता जग धुंडायला मला अजून जमलं इथं कसं काय असेल. ते म्हणाला विचारायला काय हरकत आहे, आणि त्यांनी ते दाखवलं आहे म्हणाले. त्यांनी पण म्हटलं तर की हे पुस्तक इथनं बाहेर न्यायचं नाही. मग काय करायचं, पण ते मुंबईतच होतं. मग माझ्या जे एक लायब्ररी मधल्या होत्या माहितीच्या बाई मिसेस मालेगावकर, त्यांनी ते चुपचाप न सांगता झिरॉक्स केलं आणि मला आणून दिलं. लिगल इलिगल बघू नका, तुम्ही ते तुमच्याजवळ ठेवा. नाव आहे केनेथ म्हणजे वीर धवलचं जे इंग्रजी नाव होतं. आणि ती स्कॉटलंड मध्ये घडलेली घटना आहे. तो केनेथ हा स्कॉटिश प्रिन्स. तर एकंदरीत अशा तऱ्हेचे उदाहरणं येतात. पण अजून एक सांगायचं राहिलं, तुझा खूप आवडता लेखक शेरलॉक होम्स पण आहे. शेरलॉक होम्स त्याच्याच त्याच्यापेक्षाही नाही, शेरलॉक होम्स पेक्षाही जास्त हुशार समजला जाणारा फादर ब्राऊन होता. शेरलॉक होम्स जरा क्राईमच्या जागी जायचा तरी हा बसल्या बसल्या सगळे सॉल्व्ह कर. एनिवे त्याशिवाय अर्थातच एगाथा ख्रिस्ती एक नाव क्राईम मध्ये येतं. अशा तऱ्हेनं अनेक पुस्तकं वेळोवेळी मिळत गेली. मी महाभारतातले वेगवेगळे भाग वाचलेले आहेत. त्यामध्ये पुष्कळ महत्वाचे माहिती मिळू शकते. आता तुम्हाला माहित आहे का की संजयला भगवद्गीता वाचायला सांगितले, म्हणजे सगळं एकंदर वर्णन करायला सांगितलं. ते का केलं, संजयलाच का निवडलं, याच्यावरती बरीच चर्चा माझ्या लेखत म्हणजे माझ्या वडिलांनी केलेली होती. आणि त्यांना असं समजलं की लढाईच्या आधी धृतराष्ट्रानं संजयला पढवून पाठवलं होतं की तू जरा अर्जुनाशी बोल आणि त्याला म्हण तू कशाला लढतोस, उगीच लोकांना मारायचं हे सगळं नाही, त्यापेक्षा तू बाजूला झालास तर लढ, कदाचित युद्ध होणारही नाही. तर हे त्यांनी ऐकलं आणि म्हणाला ठीक आहे. श्रीकृष्णाला समजलं की हा अशा तऱ्हेनं ब्रेन वॉशिंग करायला बघतोय अर्जुनाचं. तर त्यांनी मुद्दाम ही घटना सगळी घडवली आणि ते रिमोट सांगायला त्यांनी ह्याला सांगितलं, संजयला सांगितलं. मग संजय ह्याला डिमॉरलाइज झालेल्या अर्जुनाला कसं परत आणलं हे त्यांनी स्वतः पाहावं म्हणून हे सगळं कृष्णाने अरेंज केलं. तर हे सगळं जे त्यातली सटलटी आहे ती वाचून मला जर गंमत वाटते. अशा पुष्कळ घटना आहेत त्या. अगदी खरं. थँक्यू सर. मॅडम पुन्हा एकदा खूप खूप आभार. तुम्ही सांगितलं होतं की सर एवढा वेळ बसत नाही, पण आम्हाला खूप खूप छान वाटतंय की तुम्ही आज आम्हाला वेळ दिला, आशीर्वाद दिले.
खूप दिवसांपासून ही इच्छा होती की हे तुमच्या समोर सादरीकरण व्हावं, पण सरांच्या तब्येतीमुळे माहित नव्हतं. पण थँक्स टू आता या झूम आणि या सगळ्या माध्यमामुळे आम्हाला आता हे शक्य झालेलं आहे. So, तुम्ही पुन्हा एकदा वेळ- खूप खूप थँक्यू. तुम्ही वेळ पाळली म्हणून सुद्धा तुमचं अभिनंदन. थँक्यू. भारतीय लोक फार कमी वेळा करतात असं माझं अवलोकन आहे. थँक्यू 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 नमस्कार. आता तुमची रजा घेतो आम्ही. थँक्यू. 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 बाय. आपल्या ऑडियन्सला मी पुन्हा एकदा थँक्स म्हणेल. दरवर्षी दर महिन्यात तुम्ही आम्हाला असा सपोर्ट देता, त्यामुळं हे खूप 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 तुमच्या प्रेमामुळे आणि सहकार्यामुळे शक्य झालेलं आहे. आम्ही आता हा तुमच्या लक्षात आलं असेल की पुन्हा आपण इन पर्सन इव्हेंट सुरू करायला ही सुरुवात केलेली आहे. त्या दृष्टीने एक पहिलं पाऊल आहे की आम्ही ऍटलीस्ट आता थोडं लिमिटेड नंबर ऑफ पीपल मध्ये हे सादरीकरण सुरू केलेलं आहे. लेट्स होप की अजून सगळ्यांच्या तब्येती आणि एकंदरीतच ही सगळी कोरोनाची भीती पूर्णपणे लावून आपण सगळेजण पहिल्या टक्के भेटू शकू. पण अर्थात हे ऑनलाईन मीडिया विल ऑलवेज बी देअर. आम्ही आता त्याच्याबद्दलच एक्सपेरिमेंट करत आहोत की काय प्लॅटफॉर्म, काय डिव्हाइसेस वापरले म्हणजे आम्हाला ऑनलाईन पण ठेवता येईल आणि फिजिकल पण ठेवता येईल आणि हे करता येईल. सो त्या संदर्भातही काही सूचना आणि काही तुमचे मत असतील तर आम्हाला नक्की कळवा. बट अदर दॅन दॅट नवीन स्क्रिप्ट सोबत आम्ही पुढच्या महिन्यात भेटू. लवकरच आम्ही 100वे स्क्रिप्ट वाचणार आहोत या स्क्रिप्ट मध्ये. सो आम्ही त्याच्यासाठी थोडं काम करतो आहे. सो लेट्स होप की आमची ती 100वी काय म्हणतात त्याला, हिरक महोत्सव की कुठला महोत्सव तो नक्कीच आहे साजरा करू. हो, गंगाधर पंतांचं पानिपत नको व्हायला. ओके, थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. गुड नाईट. शब्बा खेर. Good night. बाय. शेखर कशाचं